आता मी आंबेगाव तालुक्यात आलेली आहे आणि संकेत दादांच्या शेतावरती आली आहे. गेल्या 2 वर्षापासून ते स्ट्रॉबेरीचं पीक घेतात आणि त्यांच्या शेतातली ही स्ट्रॉबेरी आहे बघा, ती छान आहे. आता स्ट्रॉबेरीचा सीझन आहे आणि मी आतापर्यंत असं कधीही स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये जाऊन पाहिलं नाही की पीक कसं असतं आणि तोडून खाल्ली नाही शेतातली स्ट्रॉबेरी. तर आज मी त्यांच्या शेतावरती आलेली आहे आणि मी जाऊन बघणार आहे स्ट्रॉबेरी. तर आता काय काय लागवड केली? आता आपण विंटरडॉन आणि पार्थोनिया दोन जाती लावल्या आहेत. पार्थोनी आणि विंटरडॉन हो. अशा 2 जातींची लागवड आहे. हो. काय फरक आहे साधारण? विंटरडॉन थोडीशी खाण्यासाठी आंबट आहे आणि पार्थोना थोडीशी गोड आहे. अच्छा, बर. आणि कधी लावलं होतं साधारण? आपण सप्टेंबरच्या एंडिंगच्या दरम्यान. अच्छा, मग आपण जाऊयात. हो, पाहू. चला. हे पार्थोना हा, ही पार्थोना प्रकारची. जात. हा, हो. अच्छा. आणि हे फुलाच्या इथलं हे बाहेरचं हे असं होतं का नंतर? हो, तिथं फळ लागतं. म्हणजे जे परागकणाचं आहे तिथे ते तयार व्हायला लागते हो स्ट्रॉबेरी. हो. अच्छा. आणि साधारण किती दिवस लागतात ही आता एवढी मोठी झाली आहे इथपासून पूर्ण तयार व्हायला? तयार होण्यासाठी साधारण म्हणजे 15 दिवस. 15 दिवस. हो. आणि तोडता किती दिवसांच्या अंतराने? तोडा आम्ही 2 दिवसांनी करतो. अच्छा, इतकं पाठोपाठ तोडता? हो. आणि पाणी त्याला ठिबक सतत लागतं? याच्यातून करतो. पण म्हणजे सकाळ संध्याकाळ असं लागतं की सतत? नाही, सतत नाही, सकाळ संध्याकाळ देतो. अच्छा. तर मला सांगा की एकूण स्ट्रॉबेरीची लागवड मुळात कशी होते? म्हणजे कारण हे तुम्ही जे बेड वगैरे बनवून घेतले तर कशा पद्धतीने ही करता? आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने पहिलं वावर तयार करून घेतो. हा. त्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने बेड पाडतो. बेड पाडल्यानंतर खाली ठिबक आतरून घेतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर मल्चिंग पेपर आतरतो. पण मग त्याच्यात आधी माती सोबत काही शेणखत वगैरे आधी घालता तुम्ही? हा, ज्यावेळेस वावर तयार करतो ना ट्रॅक्टरने, हम्म. त्या टायमाला आपण शेणखत टाकतो त्याच्यामध्ये. अच्छा. आणि मल्चिंग वरून टाकतो बेड तयार झाल्यानंतर. बर. आणि मग रोपं लावतो. आता ही डायरेक्ट रोपच आणलेली आहे, तशी लावलेली आहे तुम्ही हो, का बी पासनं? नाही, आम्ही रोपं आणलेली. बर. आणि साधारण किती रोपं लावलेत आता तुम्ही? साधारण आता पार्थोनाची आहेत ती 2000, विंटरडॉनची 1000 रोपं लावलेत आपण. बर. ही पार्थोना प्रकारातली स्ट्रॉबेरी आहे. ह्याचा थोडा शंकूसारखा आकार असतो आणि विंटरडॉन आहे ती थोडीशी गोलसर असते. तर आता मी ही खाऊन बघते. वाव, गोड आहे मस्त एकदम. लांब होते जास्त. आणि विंटरडॉनचं अजून एक काय माहिती का, ती थोडी खाताना अशी थोडी मऊ आहे जरा, म्हणजे थोडक्यात. स्ट्रॉबेरीच्या शेताच्या बाजूनेच त्यांनी मध्ये मध्ये झेंडूची रोपं लावलेली आहेत. बाजूने ॲस्टर लावलेला आहे. तिकडे थोडी वांग्याची रोपं लावलेत आणि इकडे टोमॅटोची लावलेत. इतकं छान वाटतं. आणि इथे टोमॅटो आलेत सुद्धा आहे बघा. ही जी स्ट्रॉबेरी दिसते हिरवी आहे पण मोठी झालेली आहे. ही साधारण अजून 5-6 दिवसांमध्ये छान खाण्यायोग्य होईल, लाल होईल, तयार होईल. आणि इथे काही लाल तयार झालेले आहेत, तर ह्यातल्या मी आता तोडते आणि खाऊन बघते. वाव, मस्त पिकली ही. नमस्कार, माझं नाव दीपक ढवळारडे. मी भीमाशंकर या भागातील फळोदे हे गाव आहे माझं. आणि इथे आम्ही साधारणतः 2 ते 3 वर्ष झालं स्ट्रॉबेरीची शेती करतो आहे. तर आम्ही पहिलं ऐकायचो किंवा पुस्तकात वाचायचो की स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वरलाच होते. पण इथे काही लोक आले, जसं की ICC फाउंडेशन आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं, किंवा वॉटर एक फाउंडेशन आहे, त्यांनी सांगितलं की तुमचं क्लायमेट आणि महाबळेश्वरचं क्लायमेट हे सेमच आहे. मग त्यांनी सगळ्यात पहिल्या वर्षी त्यांनी आम्हाला काही रोपं दिली प्रायोगिक तत्वावरती. 1000 रोपं दिली शेतकऱ्यांना. तर ती आम्ही लावून पाहिली आणि ती एकदम चांगल्या प्रकारे इथं उगवली. त्यांची वाढही उत्तम झाली आणि फळे पण खूप दर्जेदार लागली होती. आणि त्यानंतर मग इथल्या लोकांना ती सवय लागली की बुवा हे आपल्याकडे पीक चांगलं येते, मग याच्यात
हे आपण करून बघूया. मग आम्ही ते थोड्या मोठ्या प्रमाणावरती करायला लागलो. मग जिथे 2 गुंठे करायचे तिथे 5 गुंठे 10 गुंठे अशी शेती करायला लागलो स्ट्रॉबेरीची. आणि त्याच्यात उत्पन्न पण चांगलं भेटायला लागले. त्यासाठी जे मार्केट आहे मला, आमचं भीमाशंकर आमच्या घरापासून साधारणतः 7 ते 8 किलोमीटरवरती आहे. त्यामुळे नेहमीच तिथं रोजच पर्यटकांची गर्दी राहते. आणि पर्यटकाची गर्दी असल्यामुळे स्ट्रॉबेरीला पण खूप चांगली मागणी आहे, की जे लोक महाबळेश्वरला जाऊन खायचे, तर ते महाबळेश्वरपेक्षा थोडंसं जवळ भीमाशंकर, तिथे त्यांची दोन्ही कामं व्हायची. स्ट्रॉबेरी पण खायला भेटायची आणि मंदिरामध्ये शंकराचं दर्शन पण व्हायचं. त्यामुळे कस्टमर इकडे वाढत गेले आणि मार्केटिंगचा थोडा इश्यू कमी झाला. त्यानंतर आता जास्त शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लावायला सुरुवात केलेली आहे. तर इथं काही कंपन्या आहेत की त्या स्वतः स्ट्रॉबेरी खरेदी करतात आणि पुणे मुंबई यासारख्या मार्केटला ते आता व्यवस्था करत आहेत पोचवण्याची. तर इथे जो पहिला शेतकरी शेती करायचा, ती शेती फक्त भाताचीच होती. आणि भाताची शेती म्हटली तर ती फक्त पोटापुरतीच असायची. त्याच्यातून काही आर्थिक उत्पन्न असं शेतकऱ्यांना नव्हतं. हे एक नवीन पीक शेतकऱ्यांच्या आर्थिकदृष्ट्या खूप फायद्याचं ठरते. कारण की याचं साधारणतः 5 ते 10 गुंठ्याला साधारणतः 70 ते 80 हजार रुपये शेतकऱ्याला नफा मिळते. साधारणतः 30 ते 35 हजार रुपये खर्च झाल्यानंतर 70-1 हजार रुपये शेतकऱ्याला फायदा होतो. त्यामुळे आता इथले बहुतेक शेतकरी स्ट्रॉबेरीच्या पिकाकडे वळायला लागलेले आहेत. त्याचं एक कारण एक आहे की तुम्ही, आमचा बाग हा समुद्र सपाटीपासून खूप उंचीवरती आहे आणि इथले सर्व जो बाग आहे तो उताराचा भाग आहे. म्हणजे साधारणतः 10 ते 15% उताराचा भाग आहे सगळीकडे. त्यामुळे पाणी इथं जास्त नाही टिकत. त्यामुळे जे काही पाणी आहे त्याच्यावरती 5 ते 10 गुंठे बागायत होऊ शकते. तर हे पीक खूप चांगले की ते 10 ते 5 गुंठ्यामध्ये खूप चांगलं उत्पन्न देते. मला वाटतंय का खाण्यावर पांडुरंग आजोबा आणि दीपक दादा हे आजोबा आणि नातू दोघं मिळून शेतामध्ये बरेच प्रयोग करत असतात. तर मी आता त्यांच्या शेतामध्ये आलेली आहे. इथे तुम्ही पाठीमागे बघत असाल मस्त गुलाबाची झाडं लावलेली आहेत, मागे झेंडू आहे आणि त्याच्या पाठीमागे काय लावलंय तुम्ही? आपण ती जपानच्या 2 व्हरायटी आहेत, सकुरा आणि हरोई, स्ट्रॉबेरीच्या. तर त्या आपण शेतामध्ये लावलेल्या आहेत. आणि आणखीन काय काय करता इकडे आजोबा तुम्ही? आता काय काय नवीन रोप आता नवीन आता काय नाही, सगळे भात काढणे झाले का मग काय करायचं, मसूर पेरायची, हरभरा पेरायचा किंवा हे झाडं निर्माण करायची, हेच काम आहे, दुसरं का आहे नाही. आणि गहू वगैरे लावलाय? हा, गहू आणि भाजीपाला थोडा, आणि भाजीपाला थोडा खायापुरता. पहिल्यांदा आम्ही 3 वर्षापूर्वी या स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. आणि ह्या वर्षी एक थोडा वेगळा प्रयोग केलेला आहे. पहिले 2 वर्ष आम्ही इथली जी व्हरायटी आहे या भागात चालणारी विंटर डाऊन तीच लावायचं. आणि ह्या वर्षी आपण जपानची व्हरायटी ट्राय केली, सकुरा आणि हरोई. ह्या 2 व्हरायटी आपण लावल्यात शेतामध्ये. तर आपली जी भारतीय जी आहे स्ट्रॉबेरीची, म्हणजे जास्त आता भारतामध्ये लागवड होते विंटर डाऊन, आणि ह्या ज्या व्हरायटी आहेत जपान, याच्यामध्ये खूप थोडा फरक आहे. आणि थोडा म्हणजे गोडीचा फरक आहे. याच्यात जी आपली व्हरायटी आहे विंटर डाऊन त्यात 6 ब्रिक्स असतात आणि जी जपानची व्हरायटी आहे त्याच्यामध्ये साधारणतः 8 ते 12 ब्रिक्स असतात. तर त्याची जी किंमत आहे ती ब्रिक्सवर ठरवली जाते. म्हणजे ब्रिक्स म्हणजे ती गोडी जी असते त्याच्यावरती ठरवली जाते. तर ह्या वर्षी आपण ती जपानच्या 2 व्हरायटी ट्राय केलेल्या आहेत. हिचं एक हे खास वैशिष्ट्य म्हणजे ही बीपासून हिचं रोप तयार केलेलं आहे, की जे विंटर डाऊनचे जे रोपं असतात ते रनरपासून बनवलेले राहतात. आणि हिचा कालावधी साधारणतः लागवडीच्या नंतर 3 महिने साधारणतः फुल यायला ते घेते पूर्ण वाढवायला. आणि जी आपली जी विंटर डाऊन असते तर ती साधारणतः 1.5 महिन्यात तयार होते. तर असं हिचं वैशिष्ट्य आहे. आणि आता लागल्यानंतर कळेल याला मार्केटमध्ये किती मागणी आहे त्याच्यावर.
पण आजोबा यांनी जेव्हा सुरुवात केली स्ट्रॉबेरीचे हे लावायला तेव्हाचा काय अनुभव होता? अनुभव काही नव्हता तोपर्यंत. हा काय अचानकच या गोष्टी आल्या. पोर म्हणले बाबा असं असं करायचं. हा मग करा बाबा. मग आपला आऊत धरलेला आणि वावर नांगरायचा. दुसरं काय. हा. मग दोघांनी मिळून हो. सुरुवात केली हा आणि तेव्हा छान आली स्ट्रॉबेरी. हा हा पहिल्या खूपच चांगले. साला चांगले पहिल्या आहे. साली. हा तर पहिल्या वर्षी ही विकायची कुठे हा प्रश्न होता. हा. तर मग भीमाशंकरला आम्ही स्टॉल लावले तर तिथं बऱ्यापैकी संपायला लागली. आणि त्याच्यानंतर सह्याद्री स्कूल म्हणून एक शाळा आहे, तिथं पण आपण द्यायला लागलो मुलांना स्ट्रॉबेरी. तर त्या मुलांना ती खूप आवडायला लागली. तर ती दरवर्षी मला कॉन्टॅक्ट करतात की आम्हाला स्ट्रॉबेरी पाहिजे बुवा. आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये पण काही A1 क्लासचे रेस्टॉरंट आहेत त्यात पण आपण स्ट्रॉबेरी देतो. आणि आजोबांना आवडते का स्ट्रॉबेरी? हो आजोबांना पण. इथलं ते नवीन पीक असल्यामुळे इथं सगळ्याच लोकांना आमच्याकडे पहिले माहीतच होती. म्हणजे मला सुद्धा नव्हती माहीतच नव्हती. स्ट्रॉबेरीचं झाड केवढं असतं, पीक केवढं असतं. इकडे आपल्या भागात माहीतच नव्हते. इथं तळेघरला एकानं आणली होती असे गमेलावर. कोणा त्यांना विचारलं नाही. कारण ते लोकांना माहीतच नव्हतं हे माहीतच काय नव्हतं ना काय वस्तू आहे कसं आहे. मागून माहीत पडलं. हा. जसं जसं लोकांना माहिती झालं तसं तसं ते चांगला अनुभव आला. अनुभव आला. आणि आता पहिले तो 1-2 शेतकरी करत होते. आता यावर्षी साधारणतः बरेच जण. 81 शेतकऱ्यांनी लागवड केली. हा तर ही जी आपली जी व्हरायटी आहे सकुरा आणि हरोई, तर ही आपण पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने केलेली आहे. याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय करतो की बेड वावर पूर्ण नांगरल्यानंतर त्याच्यामध्ये साधारणतः शेणखत टाकतो. अच्छा. आणि शेणखत टाकल्यानंतर आपण असे बेड तयार करून घेतो. आणि बेड तयार केल्यानंतर आपण ते ड्रीप वगैरे आथरतो. हे जे ड्रीप दिसते तुम्हाला हे ड्रीप आथरतो. त्यानंतर मल्चिंग टाकतो आणि हे पूर्ण भिजवून घेतो. साधारणतः 1 दिवस अगोदर भिजवून घेतो. 1 दिवस भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण रोपं लावतो. आणि रोपं लावल्यानंतर साधारणतः 15 ते 20 दिवसांनी आपण याला जीवामृत देतो. जीवामृत काय असतं की बुवा जे आपण युरिया वगैरे देतो दुसऱ्या शेतात, तर तो न देता आपण जीवामृत दिलं तर युरियाचंच काम करतं. ते नायट्रोजन वाढवतं जमिनीतलं. म्हणजे शेण, गुळ आणि ह्या सगळ्या गोष्टी हां घालून. तर जीवामृत साधारणतः 2 किलो 10 किलो शेण, 2 लिटर गोमूत्र, 2 किलो बेसन पीठ आणि 2 किलो गूळ आणि साधारणतः स्वच्छ माती वडाखालची किंवा मग सावलीच्या एखाद्या ठिकाणची माती घ्यायची. तर त्याचं मिश्रण आपण एका 200 लिटर बॅलरमध्ये पाणी घेऊन टाकायचं. आणि साधारणतः 8 दिवस सकाळ संध्याकाळ 2 टाईम उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे असं ढवळायचं. आणि मग त्या 8 दिवसानंतर प्रति झाडाला साधारणतः 50 ml या प्रमाणात आपण ड्रिचिंग करायची, खोडाला ओतायचं. अच्छा. तर हा जो प्लॉट दिसतोय तुम्हाला आता, तर हा साधारणतः आता हा 2 महिने आणि 10 दिवसाचा झालेला आहे हा प्लॉट. तर याला आपण 2 वेळेस जीवामृत दिलेले आहे. आणि याच्यावरती पाहाल तुम्ही की काही कीड नाही, काही रोग नाही, काही याला अजून आपण कसलीही फवारणी केली नाही. याच्यात साधारणतः ताक किंवा मग गुळवेलाची एक फवारणी घ्यावी लागते, पण ती आपण अजून दिली नाही. ती साधारणतः आता फुलवऱ्याच्या आल्याच्या नंतर आपण ती देणार आहोत. पण ती पण खाली मुळाशी घालावं लागतं की नाही वरून फवारलं तर ती चालतं? जी फवारणी ती वरून करावी लागते. अच्छा. की जे रसशोषक किडी आहेत किंवा जे फळ आल्यानंतर फळांवर जे अटॅक करणारे किडे आहेत त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी किंवा मग आता इथलं हे फुल जे यायला लागलंय हे फुल थोडं वेगळ्या प्रकारचं आहे ना? ही व्हरायटी जी आहे ही थोडी वेगळी आहे. कारण की आपल्याकडे ज्या व्हरायटी होत्या ज्या महाबळेश्वरला आता ज्या आहेत त्या विंटर डाऊन, स्वीट चार्ली, मुरवना पार्थोना या ज्या व्हरायटी आहेत त्यांना एकच काडी येते, त्याला एक फळ लागतं. तर या व्हरायटीमध्ये कसं आहे की द्राक्षासारखा गुच्छा येतो आणि त्याला द्राक्षासारखी फळं लागतात. किंबहुना ही तिच्यापेक्षा दुप्पट गोड पण आहेत त्या फळांपेक्षा. आणि त्यामुळे याला मार्केटमध्ये मागणी पण आहे. आणि याचं एक वैशिष्ट्य आहे की हे जास्त दिवस टिकू शकतं. हे कठीण आहे थोडं, जे आहे त्याचं फळ कडक आहे. जास्त. तर हे जास्त दिवस टिकतं फळ. हे माझ्या पाठीमागे जे आहे साधारण 10 गुंठ्याचं क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या स्ट्रॉबेरीचं लागवड केलेली आहे, सुकुराई आणि हारोई. तर आत्ताशी यांना फुलं यायला लागलेली आहेत. साधारण डिसेंबरमध्ये याची लागवड केलेली होती, त्यामुळे थोडीशी उशिरा इथली स्ट्रॉबेरी येणार आहे. ही जी दिसते आहे जिथे शेणखत घालून स्ट्रॉबेरी लागवड केलेली आहे ते आपण पाहिलं. आता जॅपनीज पद्धतीने ती काय केलेली आहे त्याने लागवड ते आपण त्याला विचारूयात. इथे जॅपनीज पद्धतीनं लागवड केलेली आहे आणि इथे बॅच नंबर आणि काय खत वापरायचं आहे, इथे जीवामृत वापरायचं आहे, कुठल्या जातीचं आहे हे असं त्याला एकेका लाईनमध्ये लावून ठेवलेलं आहे. तर सांग ह्याची पद्धत काय आहे ते?
याची पद्धत अशी आहे की ही जी तुम्हाला दिसते ही जापनीज टेक्निकने आपण लावलेली आहे. तर याची पद्धत अशी आहे की ही ज्यावेळेस आपण शेत तयार केलं त्यावेळेस याच्यात आपण बगास टाकलेला आहे. तर ते बगास टाकल्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की हे जमिनीत हवा खेळती राहते आणि स्ट्रॉबेरीचे जे रोप आहेत त्यांची मुळं खोलवर जातात. अच्छा. हां, तर आपण इथं वेगवेगळ्या प्रकारे त्याचे प्रयोग केलेले आहेत. हे पहिले जे 4 बेड आहेत त्यांना आपण जीवामृत वापरतो. त्याच्यानंतर बाकीचे काही बेड आहेत त्यांना आपण युरिया वापरतो आणि बाकीचे पुढचे काही बेड आहेत त्यांना अमिनो ॲसिड वापरतो. तर असं आपण वेगवेगळं प्रयोग बघतोय. आणि स्पेशली याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी याच्यात आपण मशीन पण बसवलेलं आहे की याचं टेम्परेचर किती आहे, दिवसाचं टेम्परेचर किती आहे, सकाळचं टेम्परेचर किती आहे. अच्छा, हे मातीत घालून मातीत घालून ठेवलं ते टेम्परेचर आपल्याला रिडार करतं किंवा किती टेम्परेचर आहे. तिथं बोर घेतली 550 फूट नाहीच पाणी राहिलं 2-3 हंडे पाणी यायचं. विहीर म्हणलं किती वर्षाची जुनी? ही थोड्यात पाणी आहे, पाणी लय भारी, एक नंबर पाणी. मस्त आहे. हा, याच्यात काय पावडर नाही काय नाही अजून टाकले, एक नंबर पाणी. स्वच्छ पाणी एकदम. आजोबांचं वय साधारण 94 वर्ष आहे आणि ह्या वयात सुद्धा आजोबा शेती करतात, नवनवीन प्रयोग करतात, गुरं सांभाळतात आणि आजोबांनी अजूनपर्यंत एकदाही वडापाव खाल्लेला नाही आहे. तर आत्ताच्या काळामध्ये अशी पिढी समाधानानं जगतीये हे खूप नवल आहे. आणि म्हणजे ते शेतीमध्ये सुद्धा प्रयोग करत आहेत. त्यांनी दाखवलं की स्ट्रॉबेरी त्यांनी लावली आणि त्यांनी जेव्हा सुरुवातीला स्ट्रॉबेरी पाहिली तर तेव्हा ते फळही त्यांना माहिती नव्हतं, पण त्यांनी जोमानं शेती केली, प्रयोग करून बघितले आणि आपली जी नेहमीची पिकं आहेत म्हणजे भात असेल, गहू, ज्वारी ह्याबरोबरच इथले शेतकरी स्ट्रॉबेरीसारखं पीक घेऊन त्यातनं नफा मिळवत आहेत आणि खूप जोमानं पुढे जात आहेत. तर असे प्रयोग करणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यामुळं मला आज प्रत्यक्ष स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रॉबेरी कशी होते ते बघता आलं. त्यामुळे या शेतकऱ्यांचं खरंच कौतुक आहे. आणि आजोबा, आपण पुन्हा परत भेटूयात लवकरच. येस. छान वाटलं भेटून. हो, हा. छान वाटतं बाप्पा. दूध, हा, भाकर, दूध रोज प्यायचं. हा, मिरचं? याचं नाही, मग भाकरीचं आणि काय. भाकरी कुस करून. हो. बाहेरचं नुसतं वडापाव नाही, काहीच खात नाही. चांगलंय चांगलंय खरंच. म्हणून अशी तब्येत आहे. बरोबर चालतात आणि एकदम राहणार. हा, त्यांच्यावर तू तर खरंच राहिलीच गेली बाहेर. वेळ काढून येते मी. ये ना बाप्पा, येणार ये ना. माझं नाव रमेश बबन दायवर, गाव कडूस, तालुका राजगुरुनगर, जिल्हा पुणे. मी शेती व्यवसाय करतो आणि माझा केटरसचा पण व्यवसाय आहे. पण प्रामुख्याने जास्त मला शेतीची आवड असल्याकारणाने मी 70% शेतीकडे जास्त लक्ष देतो. तर पहिलं सुरुवातीला मी पारंपरिक पद्धतीने शेती करायचो, भुईमूग, बाजरी, कांदे, बटाटे. पण नंतर ठरवलं काहीतरी थोडंसं वेगळ्या प्रकारची शेती करायची आपल्याला. मग एक मित्र होता माझा, मित्रांनी सांगितलं फुल शेतीकडे वळा. मग 3 वर्षापासून फुल शेती करतो आणि त्याच्यामध्ये सीझनला चांगले बाजारभाव मिळतात आणि चांगलं प्रॉफिट मिळतं. आणि त्याच्यानंतर कालांतराने एक महाबळेश्वरचा एक मित्र झाला माझा, आमच्या राजगुरुनगर तालुक्यामध्ये राहिला आहे.
आणि अशीच ओळख झाली आणि मग त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की बा तुम्ही स्ट्रॉबेरी करा. मग त्यांच्या सल्ल्यानुसार मग आम्ही स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं यावर्षी. यावर्षी प्रथम हे पहिलं पीक आहे आमचं. हे प्रथम पीक आहे आणि आम्ही 2 व्हरायटी लावले. एक मोरिनो व्हरायटी आणि एक विंटर डाऊन व्हरायटी. मोरिनो व्हरायटी खायला चवीला चांगली गोड आहे आणि हे ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही जास्त प्रयास करतो शेती, कारण हे खाण्याचं फळ आहे. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून आम्ही ऑर्गॅनिक खतं औषधांचा वापर करतो. आणि ह्याच्यामध्ये आम्ही आंतरपीक म्हणून गावरान लसणाचं पीक घेतलं बाजूने हां दोन्ही साईडने. आणि ह्याच्यातून आपण वॉटर सोल्युबलची खतं सोडतो, ते वेस्टेज न जाण्याकरता म्हणून लसूण लावला. आणि गावरान लसूण एवढ्या अर्धा एकर क्षेत्राला 200-250 किलो गावरान लसूण होईल. असं मित्राच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हे केलं. आणि साधारण हे किती अर्धा एकर क्षेत्र आहे. आणि किती लावलेत तुम्ही अर्धा एकर क्षेत्रामध्ये 10,000 प्लॅन्ट आहेत. आणि लागवड केल्यापासून लागवड ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या महिन्यामध्ये लागवड केली जाते. आणि लागवड केल्याच्या नंतर 1.5 महिन्यामध्ये हार्वेस्टिंग चालू होती. आणि व्यवस्थित हार्वेस्टिंग 2 महिन्यापासून चालू होती. आणि चालू झाल्याच्या नंतर पुढे 6 महिने हार्वेस्टिंग राहते. एक दिवसाड महिन्यामध्ये 15 वेळा हार्वेस्टिंग होती. आणि हे स्वतः काही आम्ही मार्केटिंग करून हा माल बॉक्स पॅकिंग करून आम्ही मुंबईला वाशी मार्केटला पाठवतो.